काळेभोर ढग आभाळभर दाटून आले होते. इथे मुले त्या ओसाड माळरानावर क्रिकेट खेळण्यात मग्न होती. छोट्या चंदूचा थाट आज काही वेगळाच होता, कारण आज क्रिकेट खेळण्यासाठी म्हणून चेंडू त्याने आणला होता. त्या 4-5 वर्षांच्या मुलाला काहींनी तर कॅप्टन म्हणून निवडले होते. एवढेच की त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून ठेवावे. तेवढ्यात आभईने एक टोला हाणला आणि चेंडू उंच हवेत उडाला. सगळ्यांचे डोळे विस्फारले. धाड धाड आपटत चेंडू नेमका समोरील कुंपणात शिरला, जिथे काहीतरी भाजीपाला आणि फळझाडे उगवली होती. रान 6-7 फूट उंच एवढे वाढलेले होते. करण, काय केलास? आजच आणला होता, आणून दे मला. चंदू भरलेल्या आवाजात ओरडला. बाकीची खेळणारी मुलेही डोळ्यात एक वेगळीच भीती घेऊन तेथे जमली. चंदू, जाऊ दे, आपण नवा आणू. चल घरी, नाहीतर पाऊस सुरू होईल बघ. सुमित त्याला समजावत म्हणाला. नाही, मला माझा चेंडू हवाय, त्याशिवाय मी इथून जाणार नाही. करण, आणून दे माझा चेंडू. आता तर चंदू रडू लागला होता. तेवढ्यात अवकाशात एक लखलखती विजेची रेघ धावत निघून गेली आणि तिने संपूर्ण परिसर उजळून निघाला. मुले सर्व स्तब्ध झाली. तोच अगदी जोरात ढग गुडुमगुम वाजले आणि त्या घोळक्यातील कित्येक मुले ओरडत रडत गावाच्या दिशेने पळाली. सोबत सर्वांनी तेथून काढता पाय घेतला. चंदू, चल येथून, बघ सर्व पळाले, पाऊस सुरू होईल. सुमित चंदूला धरून तेथेच उभा होता. तोही बिथरला होता, तरी कंपित शरीर घेऊन उभा होता. नाही, मला माझा चेंडू हवाय, नाहीतर मी येणार नाही. चंदू रडत म्हणाला. चंदू, चंदू ऐक, ती जागा चांगली नाही, भूत असतं तिथे, चल इथून. सुमित एकदम म्हणाला. तोच विजेने परत कडकडाट केला आणि ढग इतके जोरात वाजले की सुमितच्या पोटात गोळाच उठला. तसा तो तेथून पळाला. चंदू, चल, नाहीतर मी तुझ्या आईला सांगेन. सुमित ओरडला, पण चंदू जागचा हलला नव्हता. आता सोसाट्याचा वारा माळरानावर साय सन करत फिरत होता. चंदू एकटाच थरथरत त्या मोडकळीस पडलेल्या लाकडी कंपाऊंडच्या दिशेने सरकत होता. त्याचे ओठ थरथरत होते. त्या उंच गवताच्या शेंड्यावर, त्या डाळिंबाच्या झाडाच्या शेंड्यावर एक थरथरती काळी सावली टकामका त्या लहान मुलाकडे पाहत होती. चंदूने लगेच घाबरून नजर त्या काळ्या आकृतीवर फिरवली. ती एक घराची अर्ध आकृती होती. चंदूने समोर पाहिले. कंपाऊंड थरथरत वाजत होते आणि गवत झोके घेत वेडेवाकडे डोलत होते. त्या चेंडूसारखी एखादी आकृती दिसत होती. तसा तो धावला आणि विचार न करता कंपाऊंड ओलांडून आतमध्ये शिरला. अचानक वातावरण स्तब्ध झाले. चंदू हळूच वाट काढत चेंडूपाशी गेला. त्याने खाली वाकून हात टाकला तर तो एका काकडीचा पांढरा गोळा होता. अचानक गवतात एक विचित्र सळसळ उठली. चंदूने त्याबरोबर दचकून समोर पाहिले. काहीतरी पिवळसर अचानक समोर सरकले व गुडूप झाले. हलकी धडधड चंदूला आता जाणवत होती. इथून मागे फिरून जावे असे त्याला वाटले. तसे त्याने पावले हलवली. तोच एक किंचित स्वर त्याच्या कानी पडला. जणू कोणीतरी त्याला हाकच दिली. डोळे रोखून त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले. उंच गवतातून त्याला एक अस्पष्ट काळी आकृती दिसली. एखाद्या मानवी आकृतीसारखी वाटत होती, पण त्याचे डोके गोल आणि फार मोठे होते. चंदूने श्वास आतमध्ये ओढला आणि पावले त्याच्या दिशेने उचलली. सळसळ करत तो एकदम त्या दाट गवतातून बाहेर पडला. पण त्याने काहीतरी पाहिले होते, तसे तिथे काहीच नव्हते. त्याने थरथरती नजर समोर फेकली. मोठाले पिवळसर भोपळे जमिनीवर निपचित विसावले होते. समोर लालभडक डाळिंबांनी लादलेली झाडे होती आणि तेथूनच ते काळे घर नजरेस पडत होते. चंदूने डाळिंबाच्या झाडाच्या दिशेने पावले उचलली. त्याने लगेच हात टाकून एक तोडले व दुसरे तोडणार तोच आवाज आला. कोण घेतोय माझे डाळिंब? तसा चंदू दचकला. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले. त्या बागेतील झाडाआड
एक फाटक्या कपड्याची आकृती त्याच्या नजरेस पडली, जिचा एक लांब हात पूर्णपणे सरळ आणि कापडाने झाकलेला समोर आला होता. त्यातून एक जाड काठी गवतासकट बाहेर निघालेली होती. काहीतरी पिवळसर त्या खोडावर विसावलेले होते. चर चर. अचानक मागून पावलांचा आवाज आला. तसे चंदूने दचकून मागे पाहिले. क्षणभर दाटत चाललेल्या सावलीत एक काळी साल पांघरलेली आकृती चमकून गेली व तेथील दाट सावलीत एकदम नाहीशी झाली. तोच मागून काहीतरी सळसळले. चंदूने दचकून मागे पाहिले तर त्या शांततेत त्याच्या नजरेस काहीच पडले नाही. पण त्याने हेरले की त्या झाडाला टेकून मगाशी जे काही होते ते आता गायब झाले होते. किंचित विचित्र कुजबूज चंदूच्या कानी पडली. आवाज समोरील भोपळ्यांच्या घोळक्यातून आला होता. ते जणू एकटक पडलेल्या जागेवरून त्याच्याकडेच पाहत होते. चंदूने निरखून पाहिले. जणू ते भोपळे आताच हालचाल करतील असे वाटत होते. अचानक त्या भोपळ्यांच्या गोल आकारावर काहीतरी लालसर चमकले. जणू त्यांनी डोळेच उघडले. चंदू एकदम शहारला व हळूहळू मागे सरकला. तोच मानवी तोंडासारखे एक तोंड भोपळ्यांच्या मध्यभागी फाटले आणि हसत ते वेगात चंदूच्या दिशेने सरकले. त्यांच्या खाली जणू कोळ्यांसारखे रक्ताळलेले पाय फुटले होते आणि ते वेगात चंदूवर धावले. चंदूच्या काळजात धस झाले. तो एकदम धडधडत्या काळजाने मागे सरकला व पाठमोरा होऊन पळू लागला. चेंडू हवाय ना तुला? किंचित घोगरा आवाज चंदूच्या कानी पडला. तसे त्याची पावले थबकली. तो मागे फिरला. मगाशी त्याने काळी साल ओढलेली आकृती पाहिली होती. तशीच आकृती डाळिंबाच्या गडद सावलीत उभी असलेली त्याला दिसली. त्याच्या पुढे केलेल्या एका हातात चंदूचा चेंडू चकाकत होता. माझा चेंडू म्हणत चंदू पुढे सरकला. त्याच्या काळजाची धडधड आणखीनच वाढलेली होती. श्वास छातीतच घुटमळत होता. चंदूने एक वेळ स्तब्ध होत भोपळ्यांच्या त्या बागेकडे पाहिले. भोपळे निश्चित निर्जीवपणे आपापल्या जागेवर विसावले होते. जणू त्यांनी कधीच हालचाल केलेली नव्हती. ते पाहून चंदूच्या जीवात जीव आला व तो आणखीन पुढे सरकला. त्या व्यक्तीने ती साल अशी काही तोंडावर ओढली होती की तिचा चेहरा किंचितही दिसत नव्हता. हा घे तुझा चेंडू, ये. ती व्यक्ती परत आपला हात हलवत म्हणाली. हात तर थोडा वाळकट आणि रंगहीन होता. वरून काळी लांबलचक नखे चंदूकडे डोकावून पाहत होती. चंदूचे पाय अडखळले व त्याने थरथरते ओठ उघडले. पण तुम्ही कोण? चंदूने आपल्या जागेवर थांबत विचारले. मी ककनीश. ते समोर घर दिसते ना, ते माझे आहे, ती व्यक्ती म्हणाली. तिचा आवाज फारच जड व घोगरा होता. ते ऐकून चंदू पुढे सरकला, पण त्याची पावले परत स्तब्ध झाली. पण आई म्हणते या घरात कोणीच नसते आणि सुमित म्हणतो हे घर भूताचे आहे. चंदू घाबरत व संशयित नजरेने त्या व्यक्तीकडे पाहत म्हणाला. मी आणि माझी मुले राहतो ना, ती बघ अंगणात खेळत आहेत. तो म्हणतो तोच. हसत खिदळत काही मुले त्या घराच्या अंगणात बागडू लागली. चंदू ते सर्व पाहून पुढे सरकला. त्याने त्याच्या हातातील चेंडू पकडला, पण त्या व्यक्तीने तो घट्ट पकडून ठेवला होता. अचानक चंदूला विचित्र वाटले. त्याने घराच्या दिशेने पाहिले. मगाशी खेळणाऱ्या त्या मुलांची तुटलेली, रक्ताने माखलेली डोकी स्थिर हवेत तरंगत चंदूकडे पाहत होती. अचानक जोराचा वारा आला आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील साल उडून त्याचा चेहरा उघडा पडला. तो चेहरा पाहताच चंदूच्या काळजात धस झाले. तो एकदम आपला हात झटकत मागे सरकला. त्या व्यक्तीच्या धडावर एक भला मोठा भोपळा होता, अगदी निर्जीव. एकटक त्याच्याकडे पाहत चंदू मागे सरकला. तोच त्या भोपळ्याच्या दोन्ही खाचेत लाल भडक उजेड निर्माण झाला. चंदू ते पाहून एकदम ओरडला आणि आपल्या हातातील डाळिंब फेकत तसाच गवतात धावत शिरला. अचानक त्याच्या पायाला गवत आवळले आणि तो धाडकन खाली आपटला. पाहतो तर तो लालभडक भोपळा अगदी त्याच्या तोंडासमोर पोहोचला होता. तसे त्याने आपले तोंड वासले
अचानक लाल भडक रक्तमय सुळे त्याच्या तोंडातून बाहेर पडले. चंदू ओरडला व झटपटू लागला. याच झटापटीत चुकून त्या भोपळ्याने चंदूच्या मानेऐवजी त्याच्या खांद्यापासूनचा हात एका क्षणात ओरबाडून काढला. चंदू वेदनेने ओरडला व धडपडत कंपाऊंडच्या दिशेने सरकला. त्याच्या जखमेतून रक्त गळून पिवळ्या गवतावर टपटप आपटत होते. त्याला मागे पुढे काहीच कळत नव्हते. एकदाचे इथून सुटून पळायचे एवढेच त्याच्या डोक्यात होते. कसा तरी तो कंपाऊंड पाशी आला व एकदम त्याने रडत बाहेर पाऊल टाकले आणि तो तेथून पळणार तोच त्याचा शर्ट ताणला गेला. घामेजलेला, पूर्ण थरथर कापणाऱ्या चंदूच्या काळजात गोळा उठला. त्याने मागे फिरून पाहिले. त्याचा शर्ट लाकडी कंपाऊंडच्या एका फळीत अडकलेला होता. थरथरत्या हाताने चंदूने तो सोडवण्याचा प्रयत्न केला. अचानक गवतात सळसळ उठली. चंदूचे डोळे विस्फारले. बहुतेक ते येत आहेत म्हणत चंदूने जोरात हिसका दिला आणि त्याचा शर्ट फाटून तो तेथून सुटला. चंदू पळण्यासाठी तेथून एकदम उठला. तोच तो लालभडक भोपळा एकदम त्याच्या तोंडासमोर आला. चंदू धाडकन मागे कोसळला. तसे त्याने झटक्यात त्याच्या मानेवर हल्ला करून त्याचे डोके धडावेगळे केले आणि ते बुजगावने चंदूच्या मृत शरीराला फरफटत कंपाऊंड ओलांडून गवतात घेऊन गेले. माझ्या मुला, माझ्या लेकरा, एक स्त्री गळा फाडून रडत होती. बाकीच्या दोघींनी तिला पकडून ठेवले होते. नंदू नावाच्या शेतकरीच्या शेतात एक बिनहाताचा, बिनमुंडीचा, संपूर्ण चिरफाड केलेला मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या मांडीवरील व पोटावरील मांसाचे लचके तोडलेले होते. सांभाळ सावित्री, सांभाळ, हा तुझा चंदू नसेल, एक बाई म्हणाली. तोपर्यंत पोलीस तेथे पोहोचलेले होते. माझंच लेकरू आहे, त्याचा शर्ट बघ, त्याच्या हातातील कडं बघ, सावित्री रडत म्हणाली. पोलिसांनी मृतदेह तेथून घेऊन जाण्यासाठी उचलला. तोच काहीतरी त्या मृतदेहाच्या पोटातून घरंगळत खाली पडले, अगदी लाल भडक. एक पोलीस अधिकारी खाली वाकला. त्याने रुमालाने ती वस्तू हातात घेऊन पाहिली तर ते एक डाळिंब होते. राक्षस, राक्षस आहे तो, मारून टाकेल माझ्या मुलाला, छाती बडवत सावित्री ओरडली. त्या अंधाऱ्या खोलीत प्रोजेक्टरवर एक एक फोटो पुढे सरकत होते. हे लहान मुलांचे अगदी विभत्स मृतदेह. हा पाटील, हा सरनाईक, हे टोपले. जेवढे इन्स्पेक्टर तिथे गेले त्यांचे हे फाडून झाडाला लटकवलेले मृतदेह. कमिशनर गोखले करड्या आवाजात ओरडले. आता संपूर्ण मीटिंग हॉलमध्ये लाईट लागली. वैभवपूर गाव त्याच्या सौंदर्यावरून जितके प्रसिद्ध आहे तितकेच तिथे घडणाऱ्या ह्या भीषण खुनामुळे कुप्रसिद्ध आहे. मला कोणीतरी सांगू शकेल काय हे कधी थांबणार? हे तर बरे आहे की मीडियावाले इथून दूर आहेत, नाहीतरी पोलिसांचीही दयनीय आय रिस्पेक्ट आवर पोलीस फोर्स अवस्था सर्वांसमोर आली नसती. आता हे सर्व थांबले पाहिजे, कारण तेथील ऐतिहासिक गगफेल गुहेमुळे पर्यटकांचा कल तिकडे वाढत आहे. विसरू नका की ते एक थंड हवेचे निसर्गाने नटलेले ठिकाण आहे आणि काहीच काळात पर्यटन व्यवसायाचे केंद्रही बनेल. काहीही करा, पण मला ही केस यावर्षी सोडवलेली दिसली पाहिजे, कमिशनर गोखले गंभीर आवाजात म्हणाले. हा बुजगावण्याचा ट्रेलर होता. घट्ट काळ्या अंधाराला चिरत रेल्वे स्टेशनपाशी थांबली. रातकिड्यांचा कर्कश ओरडण्याचा चाकांचा आवाज गरजला. प्लॅटफॉर्मवर बसलेली कुत्री त्या आवाजाने बिथरली. एक जीन्सची पॅन्ट घातलेल्या व्यक्तीने दारातून बाहेर पाय टाकला. धुके त्याच्या अंगावर धावत आले. समोरील चालू बंद होणाऱ्या ट्यूबलाईटच्या प्रकाशात त्याचा चेहरा उजळला. चेहऱ्यावर नंबरचा चष्मा होता. नाक सरळ, केस कुरळे, रंग थोडा सावळा, हातात एक सुटकेस आणि पाठीवर एक बॅग. ओ साहेब, जरा लवकर पुढे चला, आम्हाला उतरायचे आहे. त्याच्या पाठीमागून दोन तरुण त्याला चिडवत म्हणाले. तसा करण आपल्या नाकावर आलेला चष्मा सरकवत पुढे सरकला. आलो का वैभवपूरमध्ये? मागून एक स्त्री आवाज आला. त्या छोट्याशा दरवाजात बराच घोळका होता.
पहिल्यांदा 2 तरुण बाहेर पडले, जे दारातच उभे होते. त्यांच्या मागून एक जोडपे बाहेर पडले व सगळ्यात शेवटी एक तरुणी आपल्या हातातील सुटकेस सावरत बाहेर पडली. ती एकटक करणकडे निरखून पाहत पुढे सरकली. या साहेब, येताना काही त्रास तर झाला नाही ना? एक तरुण पुढे होत म्हणाला. त्याच्या शरीरावर एक साधा पट्ट्यांचा शर्ट सोबत एक जॅकेट व गळ्यात एक गमजा होता. चेहरा उन्हाने रापलेला होता. शरीराने तसा तो मजबूत होता. नाही, काही त्रास झाला नाही, पण संपूर्ण रेल्वे रिकामी भासली. नाही काय रेणू? त्या कपलमधील तरुणाने आपल्या बाजूला उभ्या असलेल्या मुलीला विचारले. होय वरू, रेणुका लाजत म्हणाली. ते असतंच, गावाकडं लोक कमी येतात, तो गडी म्हणाला. त्याने पुन्हा एकदा घोळक्यावरून बारकाईने नजर फिरवली आणि म्हणाला, साहेबांनी सांगितले होते 6 जण येत आहेत, पण तुम्ही तर 5च जण आहात. ऑफकोर्स 5च जण असतील ना, की वाटेत एखादा वाढेल? रणजित म्हणाला. तसे सगळे हसले. अहो, मी आहे 6वा. करण आपले सामान सावरत ओरडत तेथे धावत आला. सगळ्यांनी त्याच्याकडे रोखून पाहिले. रणजित आणि सुरेश तर त्याची टिंगल उडवण्याच्या बेतात होतेच की मोठ्याने फाट आवाज झाला. रेणुका तर ओरडून वरूनच्या खांद्याला घट्ट पकडून आपले डोके त्याच्या कुशीत लपवण्याचा प्रयत्न करू लागली. वातावरण हादरले होते. ट्यूबलाईट फुटल्यामुळे काच खळ आवाज करत खाली पडले. घाबरण्यासारखे काही नाही. आणा तुमचे सामान, टप्प्यावर ठेवतो, मग निघूयात रिसॉर्टकडे. तो गडी थोड्या थरथरत्या आवाजात म्हणाला. सरिता, तू घाबरू नकोस, मी आहे. रणजित दुसऱ्या एका तरुणीला म्हणाला, जिचे नाव सरिता होते. ते सामान गाडीवर लावतच होते की इतक्यात स्टेशनच्या कडेला जोरदार गोंधळ उठला. एखादे कुत्रे जोरदार किंकाळ्या फोडत ओरडू लागले. गडी एकदम थरथरला. त्याबरोबर तिथे उभे असलेले सर्व शहारले. हे काय, कुत्रे असे कधी भुंकते काय? सुरेश थोडा थरथरत म्हणाला. अजूनही कानठाळ्या बसवणारा आवाज स्टेशनच्या बाजूहून येत होता. आपण जाऊन पाहूयात काय? करणने गडीला विचारले. ओ साहेब, सोडा ना, आपण आता निघूयात, वेळ होतोय. गडी गाडीचा दरवाजा उघडत म्हणाला. पण आवाज काय? त्याला मदतीची गरज हवी असेल तर? सरिता म्हणाली. मॅडम, ही कुत्री रात्री बेरात्री एकमेकांच्या अंगावर धावून येतात आणि अशीच लढाई करतात. बरीच गावातील कुत्री माणसांच्या अंगावर धावून जातात. तिथे जाणे बरे नव्हे. गडी म्हणाला. होय सरिता, आपण जाऊयात, उशीर होतोय. गाडीत बसत रणजित म्हणाला. ते हालचाल करणार तोच कुत्र्याचे जोरदार ओरडणे एकदम शांत झाले व तिथे एकदम दाट शांतता पसरली. सर्वांचे कान टवकारले, पण आता एकही आवाज नव्हता, शिवाय त्यांच्या काळजाच्या वाढलेल्या ठोक्यांचा सोडून. या बसा, गडी म्हणाला. तसे एक एक करून ते व्हॅनमध्ये बसू लागले. करणही पुढे सरकला, पण अचानक अंगावर काहीतरी रेंगाळते असे त्याला वाटले. तसा तो झटकन मागे फिरला. अगदी दूरवर स्टेशनच्या एका काळ्या भिंतीआड त्याला काहीतरी लाल भडक चमकताना दिसले. क्षणभर त्याचे शरीर शहारले. ओ साहेब, निमंत्रण द्यावे लागेल काय आता तुला? उशीर होतो येथे आम्हाला. रणजित आतमधून करड्या आवाजात त्याची टिंगल करत म्हणाला. सॉरी, पण ते स्टेशनच्या भिंतीआड लाल भडक काहीतरी चमकते, करण गडीला म्हणाला. ते वाक्य ऐकताच गडी थरथरला. कुठे? सुरेश आणि रणजितने त्याला एका सुरात विचारले. तसे करण मागे फिरला व त्याने भिंतीआड बोट उचलले. सर्वजण एकदम रोखून तिकडे पाहत होते. काय रे, उगाचच मस्करी करतोस काय? रणजित आता थोड्या रागात करणवर खेकसला. पण तिथेच लाल उजेड होता. काहीतरी चमकत होते. इतक्यात गेले कुठे? करण तिकडे निरखून पाहत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभा राहिला होता. अहो साहेब, हात जोडतो, आत या. रणजित करणला टोचत म्हणाला. करण ही काही न बोलता ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसला. आता गाडी सुरू झाली होती व रिसॉर्टकडे धावत होती. नाव काय तुझे? कशाला आलास एका गावात?
मागच्या सीटवर रेलून बसलेल्या रणजितने करणला विचारले. करण सावंत. करण थोडा बावरून म्हणाला. आता सगळेही त्याच्याकडे पाहत होते. करण, पण कसाला आलास ते सांगितले नाहीस तुम्ही? रणजितने परत आपल्या करड्या आवाजात विचारले. ए रणजित, सोड ना त्याला, आला असेल इथे भेट द्यायला. रेणुका मध्येच म्हणाली. रेणू तू गप, जिजूसोबत गप्पा मार ना. अरे कशाला आलास तू? रणजितने परत करणला विचारले. करण थोडा अडखळला. ते फोटोग्राफर आहे मी. गपखेल गुहेचे फोटो काढायला आलोय मी. फोटोग्राफर आहेस? कॅमेरा तरी आहे काय? रणजित व सुरेश टाळी देत हसत म्हणाले. आहे ना. आपल्या बॅगेतून कॅमेरा काढत करण म्हणाला. तेवढ्यात अचानक गाडीची हेडलाईट चालू बंद झाली आणि एकदम वेगात काहीतरी गाडी समोरून सरकले. त्या गाडीने जोरात ब्रेक मारला. तसे सगळे गचका खाऊन पुढे आपटले. अरे काय झाले तुला असे ब्रेक मारायला? सुरेश व रणजित ओरडले. साहेब जनावर होतं. परत गाडी सुरू करत गडी म्हणाला. त्याच्या तोंडाला घाम फुटला होता. करण त्याला काही विचारणार तोच त्याचे लक्ष रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपात गेले. तिथे काहीतरी लाल भडक चमकत होते. करण त्याला पाहताच थोडे विचित्र वाटले. ते करण काही बोलणार तोच गडीने तेथून वेगात गाडी पळवली. गाडी आता थोड्या कच्च्या रस्त्याला लागली होती. गाडी सर्वांच्या वेगवेगळ्या गप्पा रंगलेल्या होत्या. करणचा चेहरा मात्र गंभीर होता. गडी आपल्या विस्फारलेल्या डोळ्यांनी समोरील रस्त्याकडे पाहत गाडी पुढे हाकत होता. साहेब, गावाची वेस आली. एक वेळ मागे पाहत गडी म्हणाला. धाड. तेवढ्यात विंडशील्डवर काहीतरी मोठ्याने आपटले. गडीने इतका जोरदार ब्रेक मारला की सर्वजण जागचे झोक जाऊन पुढे आपटले. ते सावरतात नाही तोच गाडीच्या बोनेटवरून काहीतरी घसरत खाली पडले. सर्वजण स्थिर गंभीर झाले. अंगाला जणू करंट लागतोय असे वाटत होते. काचेवर एक लाल भडक पाट उमटला होता. बोनेटवरही रक्त सांडलेले होते. हे काय आहे? औंढा गिळत सुरेशने कापऱ्या आवाजात विचारले. चल बघूयात. दरवाजा उघडत रणजित म्हणाला. साहेब, गडी काही बोलणार तोच रणजितने हातानेच इशारा करत त्याला गप्प केले व तो खाली उतरला. सोबत सुरेशही थरथरत बाहेर पडला. मागच्या सीटवर बसलेले सरिता, रेणुका आणि वरुण हेही आपल्या मोबाईलची फ्लॅश सुरू करत बाहेर पडले. करण आणि गडीनेही दरवाजा उघडत बाहेर पाऊल ठेवले. रक्ताचा किळसवाना वास हवेत पसरला होता. शी, व्हॉट इज धिस? रेणुका काचेवर आणि बोनेटवर माखलेल्या रक्ताकडे पाहत म्हणाली. तिने लगेच आपल्या तोंडावर रुमाल धरला. सर्वजण हळूहळू पुढे सरकले. ओ शेट. समोरील दृश्य पाहताच सरिता एकदम घाबरून करणचे जॅकेट ओढून त्याच्या कुशीत शिरली. ती इतकी घाबरली होती की तिचे शरीर थरथरत होते. वरुण, हे काय? मला पावतही नाही म्हणत रेणुकानेही वरुणचा हात घट्ट पकडत आपले तोंड फिरवले. रणजी म्हणत सुरेश रस्त्याच्या कडेला धावला व ओकाऱ्या करू लागला. त्याच्या पोटात भारी मळमळ उठली होती. रक्ताचा विचित्र वास आणि समोरील दृश्य त्याला सहन झाले नव्हते. समोर संपूर्ण चिरफाड केलेला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एका कुत्र्याचा मृतदेह होता. कोणीतरी त्याचे पोट फाडून आतील गोष्टी गायब केल्या होत्या. तरी काही उरलेले भाग खाली स्थिरावले होते. हा सर्व काय प्रकार आहे? हे कुत्रं आलं कुठून? रणजितने गडीला भारी आवाजात विचारले. तरी त्याच्याही चेहऱ्यावर अनामिक भीतीची छटा पसरलेली होती.